सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. रोटा येथील विद्यार्थिनीवरील अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ वर्ध्यात भावपूर्ण श्रद्धांजली, दोषींना कठोर शिक्षेची मागणी. जिल्हा परिषद शाळा रोटा येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर झालेल्या कथित अत्याचार व तिच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवार दिनांक 17 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजता महात्मा गांधी पुतळा जिल्हाधिकारी कार्यालय परिसर वर्धा येथे भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी विविध सामाजिक, महिला, मानवी हक्क आणि शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. तसेच पीडित कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या. या श्रद्धांजली कार्यक्रमात जनवादी महिला संघटना शाखा वर्धा, जिल्हा ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन शाखा वर्धा, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघटना शाखा वर्धा, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघटना वर्धा तसेच इतर विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ वुमन शाखा वर्धा यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्री अशोक हेडाऊ, सक्रिय सभासद श्री घनश्याम गोके, सहसचिव डॉक्टर गजानन बोभाटे, सक्रिय सभासद श्री दिवाकर रावजी खोडके तसेच सक्रिय कार्यकर्ते श्री प्रदीप भाऊ निमजे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघटना शाखा वर्धाचे जिल्हा अध्यक्ष श्री विजयभाऊ कोंबे यांनी पीडित विद्यार्थिनीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. अशा अमानुष घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक असून दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची त्यांनी मागणी केली. तसेच मुलींच्या सुरक्षिततेसाठी शासनाने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. यावेळी श्री भोयर, श्री आत्राम तसेच विविध सामाजिक संघटनांचे पुरुष व महिला पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी मेणबत्त्या प्रज्वलित करून आणि 2 मिनिटे मौन पाळून दिवंगत विद्यार्थिनीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. श्रद्धांजली कार्यक्रमातून पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, दोषींवर तातडीने व कठोर कारवाई व्हावी तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शासनाने प्रभावी पावले उचलावीत अशी एकमुखी मागणी करण्यात आली. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.